मध्ये एकामागून एक नवनवे जमीन घोटाळे उघड होत आहेत। आधीच टोळी युद्धानं ग्रासलेल्या पुण्याला आता जमीन घोटाळ्यांचं ग्रहण लागलंय। त्यातच थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीचे जमीन घोटाळे उघड झाल्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्यात। मुंढवा भागातील सरकारी 40 एकर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला लाटली। त्या व्यवहारात आता गुन्हे दाखल झालेत। मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाहीये। अखेर हा व्यवहारच रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय। या सर्व प्रकरणावर महसूल विभागानं चौकशी सुरू केली आहे। महिन्याभरात चौकशीचा अहवालही येईल। दुसरीकडे पुण्याच्या बोपोडी भागामध्ये कृषी विभागाची 5.5 हेक्टर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं लाटल्याचे उघड झालंय। ही जमीन 1883 पासून कृषी खात्याकडे होती। या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणी, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर बारामती तालुक्यातही अजित पवारांच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात महार वतनाच्या जमिनी बळकावल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीनं प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली किंवा त्यांना पत्र देत या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। या संदर्भातही आपल्याला अधिकचे अपडेट घ्यायचे आहेत मंदारकडून। मंदार, पार्थ पवारांच्या कंपनीचा एक व्यवहार रद्द होतो, मात्र आता अनेक व्यवहार अशा रीतीनं समोर येत आहेत। खरं तर आपण पाहिलं मुंडव्यातील जमीन व्यवहाराचा सगळा जो प्रकार होता तो रद्द करण्याची वेळ अजित पवारांवरती आली। मात्र हा फक्त एकच व्यवहार नाही। या अमेडा कंपनीने पुण्यातील बोपोडी भागामध्ये कृषी विभागाची जमीन देखील स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा, एका अर्थाने हडपण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि तिसरा जो आरोप आहे तो आहे अर्थातच अजित पवारांच्या स्वतःच्या बारामतीमधला। त्या ठिकाणी असलेल्या महारवतनाच्या जमीन देखील घेतल्याचा आरोप आहे। अर्थात तो आरोप आहे काळूराम चौधरी यांचा, तो आरोप आहे। त्यांच्याजवळ असलेली जी कागदपत्र आहेत ती तपासणं यंत्रणेचं काम आहे। मात्र पुण्यातल्या 2 जमिनींचा जो प्रकार आहे तो अगदी पोलिसांना आणि महसूल विभागाला देखील कारवाई करण्यासाठी भाग पाडलेला आहे। कारण सरकारी जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे। ज्या जमिनींवरती सरकारचं नाव, ज्या सातबाऱ्यावरती सरकारचं नाव वर्षानुवर्ष आहे, अशा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि त्यासाठी सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचाच वापर करण्यात आला। तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित झाल्याचं आपण पाहिलं। आणि दोन्ही कंपन्या, ज्या दोन्ही प्रकरणांमध्ये अमेडा ही एकच कंपनी आहे जी पार्थ पवार यांच्या नावावरती आहे। याही प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव येत आहे। त्यामुळे आता गुन्हा दाखल झालाय, मात्र पार्थ पवारांवर नाही। त्यामुळे आता काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।